पहिल्यांदा माणसाला घालते सोबत माणसाची लहानची मुली एवढी पब्लिक. काही भागात सध्या पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे, तर काही भागात पूर आलाय, तर काही भागात मात्र अजूनही हुरहुर सुरू आहे. कारण अजूनही पावसानं दडी मारली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मान्सूननं अत्यंत रौद्र रूप धारण केलं असून गेल्या 24 ते 48 तासात झालेल्या ढगफुटी सदृश्य आणि मुसळधार पावसामुळे राज्यभरात हाहाकार माजलाय. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ग्रामीणचा भाग असलेला आंबेगाव आणि चाकण परिसरासह मराठवाड्यातील बीड आणि विदर्भातील वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये पावसानं प्रचंड धुमाकूळ घातलाय. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचं आतोनात नुकसान झालं असून अनेक प्रमुख महामार्ग, ग्रामीण रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या आणि नाल्यांना अभूतपूर्व पूर आलाय. सखल भागातील हजारो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली असून बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील पावसाचा आढावा घेणारा हा मान्सून स्पेशल व्हिडिओ पाहूयात. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. विदर्भातील अकोला जिल्ह्यात या मान्सून हंगामातील सर्वात भीषण पाऊस नोंदवला गेलाय. अकोला शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे येथील विद्रुपा नदीला भयंकर पूर आलाय. विद्रुपा नदीचे पाणी पुलावरून कित्येक फूट वरून वाहत असल्यानं तेल्हारा ते आडसूळ हा अत्यंत महत्त्वाचा वाहतूक मार्ग पूर्णपणे बंद झालाय. या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अत्यावश्यक सेवेतील वाहनेही अडकून पडली आहेत. अकोला शहरातील सखल वस्त्यांमध्ये आणि विशेषतः नदीकाठच्या झोपडपट्ट्यांमध्ये मध्यरात्री अचानक पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठी धावपळ उडाली आहे. अनेक नागरिकांना आपल्या लहान मुलांसह आणि पाळीव प्राण्यांसह घराच्या छतावर आश्रय घ्यावा लागलाय. जिल्हा प्रशासनाने तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या आणि स्थानिक शोध पथकांच्या मदतीने पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. अनेक शाळा आणि शासकीय इमारतींमध्ये तात्पुरती मदत शिबिरे सुरू करण्यात आली असून पूरग्रस्तांना अन्न आणि पिण्याचे पाणी पुरवले जाते. वाशिम जिल्ह्यातही परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. जिल्ह्यातील रिसोड आणि मानोरा तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन ठप्प झालंय. बुलढाणा जिल्हा आणि वाशिमच्या सीमा भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांचन नदीला ऐतिहासिक पूर आलाय. कांचन नदीच्या पात्राबाहेर पाणी आल्यानं नदीकाठची डझनभर गावे पुराच्या वेढ्यात आली असून अनेक घरांचे कच्चे बांधकाम कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पुराचा सर्वात मोठा फटका चालू हंगामातील शेतीला बसलाय. यवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे पिंपळगाव आसेगाव देवी मार्ग बंद झाल्यानं जीव धोक्यात घालून नागरिकांना नदी पात्रातून ये जा करावी लागते. पिंपळगाव आसेगाव देवी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपळगाव ते आसेगाव गावदेवी या मार्गावरील पुलावरून पाण्याचा वेगाने प्रवाह सुरू झाल्याने पुलाची उंची कमी असल्यानं पाणी पुलावरून वाहू लागले. तसेच पुलाखाली झाडांच्या फांद्या आणि इतर कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा मंदावून परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. दरम्यान काही नागरिकांनी जीवाची पर्वा न करता पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांनी पुलाखाली अडकलेला कचरा तातडीने हटवण्यासाठी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पुलाची उंची वाढवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा प्रवाह सुरू असताना पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन करण्यात आलंय. शेतकऱ्यांनी नुकतीच केलेली महागडी पेरणी या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे वाहून गेली आहे. हजारो हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन आणि तुरीची पिके पाण्याखाली गेल्यानं मातीच्या सुपीक थरही वाहून गेलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं मोठं आर्थिक संकट कोसळलंय. ग्रामीण भागातील अनेक लहान पूल आणि रस्ते पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहून गेल्यानं अनेक गावांचा मुख्य शहरांशी संपर्क तुटला असून राज्य परिवहन मंडळाची बस सेवा खंडित करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि चाकण या भागात पावसानं अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली आहे. आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी, लांडेवाडी आणि पूर्व पट्ट्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं थैमान घातलंय. या भागात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक भागातील महाकाय झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडलेत. त्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा गेल्या 24 तासांपासून खंडित झाला असून दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे. आंबेगाव हा भाग प्रामुख्याने भाजीपाला आणि कांदा उत्पादनासाठी ओळखला जातो. मात्र या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेला कांदा आणि पालेभाज्यांची पिके शेतातच सडून गेल्यानं शेतकऱ्यांचं करोडो रुपयांचं नुकसान झालंय. दुसरीकडे चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये पावसाच्या पाण्याने भयानक परिस्थिती निर्माण केली आहे.
चाकण परिसरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे येथील कारखान्यांमध्ये जाणाऱ्या कामगारांना आणि अवजड वाहनांना पाण्यातून वाट काढावी लागते. चाकण परिसरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे येथील कारखान्यांमध्ये जाणाऱ्या कामगारांना आणि अवजड वाहनांना पाण्यातून वाट काढावी लागते. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे अनेक दुचाकी वाहने वाहून गेल्याच्या घटना घडल्या असून औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्याच्या वाहिन्या तुंबल्यानं संपूर्ण परिसरात दुर्गंधीयुक्त पाणी पसरले. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्येही मान्सूननं जोरदार पुनरागमन केले. बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सलग 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार सरींमुळे सर्व स्थानिक ओढे, नाले आणि जलस्रोत ओसंडून वाहू लागलेत. बीड शहराच्या सखल भागात, बाजारपेठेत आणि मुख्य रस्त्यांवर पाण्याचे प्रचंड लोंढे वाहत असल्यामुळे व्यापाऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील काही गावांमध्ये कच्चे रस्ते वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांना दळणवळणासाठी मोठी कसरत करावी लागतेय. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या काही प्रमाणात सुटणार असली तरी पिकांचे झालेले अतोनात नुकसान पाहता शेतकऱ्यांमध्ये आनंदाऐवजी चिंतेचे वातावरण पसरले. भारतीय हवामान विभागाने या संपूर्ण पूर परिस्थितीवर अधिकृत माहिती दिली असून अरबी समुद्रावरून येणारे तीव्र बाष्पयुक्त वारे आणि महाराष्ट्राच्या भूप्रदेशावर निर्माण झालेली कमी दाबाची क्षेत्रे यामुळे हा तीव्र पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी अकोला, वाशिम आणि पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या पावसामुळे सावध राहण्याचा इशारा दिलाय. आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन केलं असून पुलावरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीत वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करू नये अशा सक्त सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी सर्व पूरग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला असून पूर ओसरताच तातडीने शेतीचे आणि घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून बाधित नागरिकांना आणि शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत आणि भरपाई मिळवून देता येईल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.